आम्ही निघालो तिथून कॅफेमधून. अरे तिकडे जायचं का इकडे जायचं आहे? मी म्हटलं ना तिकडे जायला लागतं, आता लागतं डबल पलटून. चल आले ना पलटून, आपल्याला जातं तिकडे पण गाडी गलतीनं गाडीनं तिकडे टाकून दिली गाड्यानं. आल्यानं समोर ट्रॅफिक सिग्नल थांबून आहे. आयुष्यान बारकायला शेंगाडा बोलतोय परदी म्हणे धोडपत पाडतो सांगायचे. मग निघाले आम्ही तिथून ट्रॅफिक लाईटून. चल रे म्हटलं योगा सगळे पोरं समोर निघाले. आले मग सगळे मित्र एकसोबत. पहिली वेळा पुरी अमरावती घुमून राहिलो मी. याच्या पहिले काही आलोच नाही, एवढं काही बाहेर निघालतोच नाही. सक्षम, फैजल, आयुष, योगेश, बारक्या, प्रदीप, मी सगळे आम्ही फिरवलं. कुठच्या कुठं फिरवलं आम्ही गाड्यांनी. कोणत्या रस्त्यानं काढला काय मी या रस्त्यानं पहिली वेळ आला. डायरेक्ट पोरानं बायपासवर रस्ता काढला डायरेक्ट. आयुषला काढलं तर काय माहिती होती, तर थांबून गेलो पोरं. बायपासवर समोर आलं मग थांबलो की आम्ही त्याला म्हणून येऊ ना आपण बात म्हणते कोण. म्हटलं आयुषला काढल्यावर बा आयुष नाही गाडीचा हँडल लॉक नव्हतं. म्हटलं काय रे फायबर बरोबर. मग काय आल्या आम्ही तिथचा माहोल पाहून त्याला म्हटलं करा आपल्या गाड्या काढल्या. मग आपल्या गाड्या निघाला. रस प्यायला ये म्हणलं माय, त्या आपण हाटलीवर बसत होतो, रस पेत होतो. झाला आमचं रसपिन. मग आला मी भीमटेकडी. पहिली वेळा आलो मी बी तसा. फिरू एवढं थकून गेलं तर काय सांगू कसं करावं बरोबर. म्हटलं बाबासाहेबाची मूर्ती पाहण्याला काही भाऊ येतो. चलते रहो चलते रहो. सगळ्यात समोर आमचं परदीपन बारक्या सगळ्यात समोर चाललं. आम्ही सगळे थकून होतो मागं. आम्ही सगळे थकून होतो सगळ्यात मागं. पुरं घरं गिरं दिसत आणि तुम्हाला त्याच्या समोर तिकडे हायवे आहे मोठावाला. एक जण कोणतरी कमी आहे. बंदा गायब ढूंढो साले. कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू. गौतम बुद्धाची मूर्ती ठेवून होती, बाबासाहेबांची एक तस्वीर ठेवून होती. आपली योगेशन प्रदीप दोघे पाहायला. म्हटलं वरतं जाऊन येऊ काय पाहुणे वरतं. चला मी इथं चाललो. चलता का वरतं मस्त पाहायला लागतं. गौतम बुद्धाची मूर्ती होती वरतं पाहायला लागतं. भावान बहिणीनं आपल्या आयडीला फॉलो करून याच्याने खतरनाक व्हिडिओ येणार आहे अजून. फॉलो करा ना. मग मी आलो मग बाहेर. म्हटलं चला ना रे कामो चल बाजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.